आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला कोविडचा संसर्ग जो सध्या सर्वत्र होतो आहे विदेशातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ भारतात येतोय। आज नौदलाची INS त्रिकंड ही युद्धनौका फ्रान्सच्या देशाने कतार मार्गे उपलब्ध करून देण्यात आली आणि 40 टन विविध प्रकारची वैद्यकीय मदत घेऊन ही युद्धनौका मुंबईत दाखल झाली। मुंबईच्या नौदल तळावर या युद्धनौकेतील सर्व वैद्यकीय मदत उतरवली जाईल। या वैद्यकीय मदतीमध्ये कोरोनाच्या काळातील बाधित रुग्णांसाठी आणि अन्य लोकांसाठी ऑक्सिजन भरलेले 2 क्रायोजेनिक टँक आहेत। तसंच 40 टन ऑक्सिजन प्रत्येकी या टँकमध्ये आहे। याचा कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी मोठा उपयोग होईल। फ्रान्समधून आलेली ही मदत स्वीकारण्यासाठी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईतले फ्रान्सचे राजदूत हे दोघेही उपस्थित असणार आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, मी आता मुंबईच्या नौदल तळावरती आहे। दक्षिण मुंबईतल्या या नौदल तळावरती INS त्रिकंड दाखल झालेला आहे। ते थेट कतार येथून आलेला आहे। कतारमध्ये भारतीय नौदल आणि फ्रान्सचं नौदल यांच्यामध्ये एक कसरती चालू होत्या, एक्सरसाइज चालू होती। वरुण एक्सरसाइज जी चालू होती ती वरुण एक्सरसाइज संपताच फ्रान्स सरकारने भारताला एक खूप मोठी मदत जी आहे ती देऊ केलेली आहे। कतारमध्येच फ्रान्सचा एक बेस आहे आणि तिथून ऑक्सिजन टँक्स जे आहेत ते मोठे ते इथं आणण्यात आले। आता आपण ते माझ्या मागे बघू शकतो, ही आपल्या देशाची INS त्रिकंड ही युद्धनौका आहे आणि या युद्धनौकेवरती हे 2 आपल्याला भले मोठे जे टँक दिसत आहेत ते ऑक्सिजन टँक आहेत। हे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँक आहेत, त्यामुळे ह्यामध्ये असलेला कुठलाही ऑक्सिजन जो आहे तो कुठेही लिकेज होणार नाही। तो जेवढा साठा आलेला आहे तेवढा साठा आपल्या मुंबई आणि पुण्यामध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। हे 2 क्रायोजेनिक टँक्स आहेत, जवळपास 40 टनचे हे टँक्स आहेत। प्रत्येकी 20 टनचा हा टँक आहे आणि त्या टँकमध्ये ऑक्सिजन आहे। सध्या कोविड संसर्ग काळामध्ये कोविड संसर्गबाधित रुग्णांना सर्वाधिक गरज कशी लागते तर ती ऑक्सिजनची लागते आणि ऑक्सिजनची भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे। त्यामुळे रुग्णांना देखील खूप मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। अशातच देशभरातून म्हणजे विदेशातून मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती भारताला मिळत आहे। त्यातच फ्रान्स सरकारने देखील मदत देऊ केलेली आहे। फ्रान्स सरकारचं आणि भारताचं खूपच चांगले राजकीय संबंध आहेत, त्यामुळे फ्रान्सने एक पाऊल पुढे टाकत ही मोठी मदत जी आहे ती भारताला देऊ केलेली आहे। INS त्रिकंड हे कतार येथून या त्रिकुंडमधून फक्त हे ऑक्सिजन टँक्स आलेले आहेत का अन्यही वेगवेगळ्या प्रकारची मदत फ्रान्सने पाठवली आहे? मिलिंदजी, सध्याची माहिती मिळते त्यानुसार कतार येथून फ्रान्स सरकारने हे 2 ऑक्सिजन टँक आहेत तेच पाठवलेले आहेत। इतर जी मदत आहे ती फ्रान्स सरकारने विमानाच्या द्वारे दिल्ली येथे थेट पाठवलेली आहे। पण हे जे ऑक्सिजन टँक्स आहेत ते कुठेही एअरलिफ्ट करता येणार नसल्यामुळे ते युद्धनौकेद्वारे मुंबईत दाखल करण्यात आलेले आहेत, कारण हे अतिशय वजनदार आहेत आणि त्याचबरोबर अति उंचावरती त्याचा प्रवास जो आहे तो करू शकत आहे। त्यामुळे जलवाहतुकीद्वारे हे मुंबईत दाखल करण्यात आलेले आहेत आणि हे जे ऑक्सिजन टँक्स इथे दाखल झालेले आहेत हे इथून थेट पुण्याला जाणार आहेत। त्याचबरोबर काही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील यांचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। फ्रान्सने पाठवलेला हा जो ऑक्सिजन आहे, हे जे 2 टँक्स आहेत ते स्वीकारण्यासाठी कोण कोण आता इथे उपस्थित आहे? काही याचा औपचारिक कार्यक्रम व्हायचा आहे का अनौपचारिक कार्यक्रमातच हे भारताकडे सोपवले जातील? एक छोटासा अनौपचारिक कार्यक्रम जो तो आयोजित करण्यात आलेला आहे भारतीय नौदलाकडनं। हे जे टँक्स आहेत ऑक्सिजन टँक्स हे महाराष्ट्रासाठी आहेत आणि इथे ते स्वीकारण्यासाठी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे थोड्याच वेळात तिथे दाखल होणार आहेत। त्यांच्यासोबतच फ्रान्स सरकारचे जे मुंबईतील राजदूत आहेत ते देखील इथे उपस्थित राहणार आहेत। या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे जे 2 मोठे ऑक्सिजन क्रायोजेनिक टँक्स आहेत ते इथे उतरवले जाणार आहेत आणि त्यांचं थेट पुणे इथे दाखल होणार आहेत आणि मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे सर्वाधिक गरज आहे तिथे हा ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे। मिलिंदजी, बरं उदय, पुन्हा एकदा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पूर्णपणे पाहूयात। कतारमध्ये एक बेस आहे फ्रान्सचा आणि त्या बेसच्या परिसरात भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या काही कवायती सुरू होत्या आणि या कवायतीच्या दरम्यानच फ्रान्सनं हे 2 एअर लिक्विड ऑक्सिजन टँकर्स भले मोठे हे भारताकरता रवाना केलेत आणि हे आज भल्या पहाटे मुंबईत येऊन पोहोचलेत। मुंबईच्या नेव्हल बेसवरची ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात न्यूज 18 लोकमतवर आणि थोड्याच वेळात फ्रान्सचे
मुंबईतले जे राजदूत आहेत, प्रतिनिधी आहेत, ते आणि राज्याचे राज्य शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एक अनौपचारिक कार्यक्रम होईल आणि त्यात नौदलाच्या मार्फत फ्रान्सकडून आलेले हे टँकर्स हे भारताकडे सुपूर्द केले जातील. उदय, किती मोठा दिलासा आहे हा भारतासाठी, प्रामुख्याने मुंबईसाठी, कारण हे मुंबईत वापरले जाते. मिलिंदजी, खरंच खूप मोठा दिलासा आहे. अवघा एक सिलेंडर जो आहे तो देखील खूप मोठा दिलासा देऊ शकतो. किंमत किंवा 1 किंवा 2 रुग्णांचे जीव वाचू शकतो. एका देखील रुग्णाचा जीव वाचवणे हे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचं मानलं जात आहे. कोविड संसर्ग काळामध्ये संपूर्ण देशभर जो काही हाहाकार उडालेला आहे, सर्वाधिक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यातही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोविड संसर्गाचा फटका हा मुंबई, पुणे या मोठ्या महानगरांना पडलेला आहे. त्यामुळे याच 2 शहरांमध्ये सर्वाधिक ऑक्सिजनची मागणी जी आहे ती होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी फ्रान्स देशाने महाराष्ट्रासाठी हे जे ऑक्सिजन टँक जे आहेत ते पाठवलेले अतिशय महत्त्वाची फ्रान्स देशाची भूमिका आहे. आणि मुंबईसाठी एक प्राणवायू जो आहे तो फ्रान्स सरकारने पुरवलेला आहे. आपण इथे माझ्या मागे बघू शकतो, एक इथे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आपण जर थोडं मागून जर आपण पाहिलं तर इथे एक मोठी क्रेन जी आहे, जायंट क्रेन, ती आणण्यात आलेली आहे. आणि त्या क्रेनच्या साहाय्याने हे 2 ऑक्सिजन टँक्स आहेत, मोठे क्रायोजेनिक टँक, प्रत्येकी 20-20 टन वजनाचे हे मोठे ऑक्सिजन टँक्स आहेत, जे आता उतरवले जाणार आहेत. आणि त्यानंतर इथून हे थेट पुण्याच्या दिशेला जाणार आहेत. आणि ते घेऊन जाण्यासाठी देखील इथे खूप मोठे 2 ट्रॉलर जे आहेत ते इथे आणण्यात आलेले आहेत. आपण ही भली मोठी क्रेन पाहतो आहोत. या क्रेनच्या साहाय्याने आता हे जे ऑक्सिजन टँक्स जे आहेत ते उतरवले जातील. आणि हे ऑक्सिजन टँक्स या 2 ट्रॉलरच्या माध्यमातून उतरवले जाणार आहेत. आपण इथे माझ्या बाजूला या साईडला बघू शकतो, इथे हे 2 ट्रॉलर उभे करण्यात आलेले आहेत, जे हे ऑक्सिजन लिक्विड टँक्स जे आहेत ते घेऊन जाणार आहेत. या ट्रॉलरची देखील इथे सज्जता ठेवण्यात आलेली आहे. कुठल्याही वेळ न दडवता तात्काळ हे पाठवले जाणार आहे. जसे हे टँक इथे उतरवले जातील तसे तात्काळ हे पुण्याच्या दिशेला निघणार असल्याची माहिती मिळते. उदय, फ्रान्स वकिलातीचे कोणी अधिकारी किंवा मुंबई महापालिकेचे किंवा राज्य सरकारचे कोणी अधिकारी प्रतिनिधी आता उपस्थित आहेत इथे? आपण त्या संदर्भात अधिक माहिती घेऊया, कारण इथून पुढे जे आहे भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत, खास करून INS त्रिखंडचे जे कमांडिंग ऑफिसर आहेत ते इथे प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देते. आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत, कारण पुढच्या काही मिनिटातच अवघ्या इथे नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, राजशिष्टाचार मंत्री आणि त्याचबरोबर किशोरीताई, किती मोठा दिलासा आहे या 2 टँकच्या माध्यमातून 40 टन ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध होतोय. हॅलो किशोरीताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. या 2 टँकच्या सकाळीच कळलं आणि मला सांगितलं पण गेलंय की तिकडे स्वतः जा, त्यांना थोडं त्यांच्याशी बोला आणि त्यांना गुच्छ वगैरे देऊन त्यांचंही स्वागत करा. पण ते आता मी निघालेच होते आणि तुमचा तोपर्यंत फोन आलाय. 40 टन आपल्याला जो ऑक्सिजन लिक्विड एअर लिक्विड ऑक्सिजन मिळतोय हे मुंबईकरांसाठी खरंच छान आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांनी त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं, त्या चांगल्या कम्युनिकेशनचा भाग म्हणून आज आपल्याला नौदलाच्या माध्यमातून म्हणजे भेट मिळते किंवा मदत मिळते. आणि ही मदत तर त्रिकुंडमधनं आलेली मदत आहे, त्यामुळे 40 टन घेऊन आलेली मदत आहे. आणि या सगळ्यांसाठी मुंबईकरांच्या फायद्याची आहे, उपयोगाची आहे. बरोबर. आणि मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून तमाम मुंबईकरांच्या वतीनं तुम्ही शुभेच्छा द्याल, त्यांचं स्वागत कराल पुष्पगुच्छ देऊन. म्हणजे पूर्ण तमाम मुंबई ठाणे परिसरातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करता किशोरताई, आम्हालाही खूप छान वाटतंय. येस, थँक्यू सर. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सकारात्मक राहून काम केलं तर सगळं चांगलं होतं. नक्कीच, निश्चित. म्हणूनच आम्ही सगळ्या गोष्टीवर आहोत. किशोरताई, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांना आलेलं हे यश आहे असं म्हणता येईल. या त्रिकुंडच्या माध्यमातून, या वॉरशिपच्या माध्यमातून ते अधिकारी बोलतायत, आपण पाहूयात.
उदय, माझा आवाज पोहोचतोय? हा मिलिंदजी, तुमचा आवाज येतोय? बर, ह्या नौदल अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायला आवडतील. काय त्यांचं म्हणणं आहे, कशा प्रकारचं योगदान त्यांचं या सगळ्या कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत आहे. एअरफोर्सने सुद्धा वेळोवेळी या मदतकार्यात भाग घेतला आहे. यापूर्वी मुंबईहून रिकामे टँकर एअरलिफ्ट करण्यात आले होते. उदय, मिलिंदजी, INS त्रिखंड या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर हरीश सर आता आपल्या थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत आणि ते कतार येथून जे ऑपरेशन घेऊन इथे आलेले आहेत. खास करून फ्रान्सच्या नौदलासोबत भारतीय नौदल यांच्या एक वरून एक्सरसाइज का कार्यक्रम सुरू होता आणि तो पूर्णपणे संपल्यानंतरच फ्रान्स सरकारने हे जे ऑक्सिजन टँक्स आहेत ते भारताला दिलेले आहेत आणि ते घेऊन देखील हे INS त्रिखंड युद्धनौका जी आहे ती इथं दाखल झालेली आहेत. एकूणच देशाच्या सेवेसाठी भारतीय नौदल सर्वतोपरी मदत करण्यासाठी कशी तत्पर आहे हे दिसून आलेलं आहे आणि एकूणच भारतीय नौदल हे देशाच्यासाठी कुठलेही प्रयत्न करायला तयार. आपल्यासोबत कमांडिंग ऑफिसर है INS त्रिखंड के हरीश बहुगुणा सर. बहुगुणा सर, ये बताइए किस तरह से हेल्प आपने फ्रांस गवर्नमेंट से अभी मुंबई तक लेकर आए? जैसा आप लोग जानते हैं, भारतीय नौसेना ने ऑपरेशन समुद्र सेतु 2 लॉन्च किया है, जो कि हमारे नेशनल मिशन ऑक्सीजन एक्सप्रेस के सपोर्ट में है, जिसके माध्यम से हम अपने विभिन्न देशों से, खास करके मध्य पूर्वी देशों से लिक्विड ऑक्सीजन ट्रांसशिप कर रहे हैं और अपने देश में ज़रूरतमंद लोगों तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं। कतर में हम लोग हमद पोर्ट दोहा में गए, जहां पर कि फ्रांस मिशन के द्वारा हमें लिक्विड मेडिकल ऑक्सीजन के कंटेनर्स प्रोवाइड किए गए, जिनको कि हमने वहां से लेकर अभी मुंबई में लेकर आए हैं और यहां से हम उम्मीद करते हैं कि इस ऑक्सीजन से कई ज़रूरतमंद लोगों को फ़ायदा होगा। कतार के यहाँ पर फ्रांस नेवी और इंडियन नेवी का एक्सरसाइज चालू था, वरुणा एक्सरसाइज, वो जैसे खत्म होने के बाद ये पूरी जो हेल्प है वो आप मुंबई तक लेकर आए, किस तरह से पूरा ऑपरेशन होता है? वेस्टर्न नेवल कमांड के कई जंगी जहाज अरेबियन सी में कई एक्सरसाइजेज के लिए डिप्लॉयड हर समय रहते हैं। हाल ही में इंडिया और फ्रांस के बीच में वरुणा एक्सरसाइज भी चल रही थी। उसके अलावा भी मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट में हमारे वेस्टर्न नेवल कमांड के और वेस्टर्न फ्लीट के शिप्स डिप्लॉयड थे। जैसे ही राष्ट्र के नेशनल मिशन के तहत हमें जब ज़रूरत पड़ी तो हमारी नौसेना ने तुरंत ही ऑपरेशन समुद्र सेतु लॉन्च किया, जिसके तहत सभी डिप्लॉयड जहाज़ों को शीघ्रातिशीघ्र मध्य पूर्वी देशों में जाकर लिक्विड ऑक्सीजन को वहाँ से लेकर और ट्रांसशिप करके अपने अपने इंडिया में डिफरेंट पोर्ट्स में लेकर आना पड़ा। उसी तहत हमारे शिप त्रिकंड ने कतर में हमद पोर्ट दोहा में जाकर 2 लिक्विड मेडिकल ऑक्सीजन के कंटेनर्स को पिकअप किया, जो कि फ्रांस साइड ने हमें प्रोवाइड किए और उन्हें लेकर आज सुबह ही हम लोग मुंबई पहुंचे हैं। इस चीज़ के लिए हम फ्रांस साइड का आभार व्यक्त करना चाहेंगे। सर, आपली न्यूज 18 लोकांशी बातचीत की तर आपण बघितलं आहे की INS त्रिकंडचे कमांडिंग ऑफिसर होते हरीश सर, त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे की फ्रान्स नौदल आणि भारतीय नौदल यांचं एक एक्सरसाइज चालू होती, ऑपरेशन वरुणा चालू होतं आणि ते चालू असतानाच देशाकडनं एक महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती INS त्रिखंडकडे सोपवण्यात आली आणि त्यानंतर हे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण इथे पाहू शकतो की भली मोठी क्रेन जी आहे ती आता ॲक्टिव्ह झालेली आहे आणि INS त्रिखंडच्या डेकवर जे 2 मोठे क्रायोजेनिक टँक आहेत ते उतरवण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत। खूप खूप धन्यवाद तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पुढच्या काही मिनिटांमध्ये हे दोन्ही 20-20 टनाचे म्हणजे एकूण 40 टनाचे हे दोन्ही टँक मिळून लिक्विड ऑक्सिजन मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी दाखल झालेला आहे आणि पुढच्या काही मिनिटात हे खालती उतरवले जातील आणि कंटेनरच्या माध्यमातून मुंबईत आणि पुण्यात जी काही आवश्यकता आहे ऑक्सिजनची ती तातडीनं पूर्ण केली जाईल। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात न्यूज 18 लोकमतवर। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या काही खास बातम्या।
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे नाशिकमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची मोठ्या प्रमाणात फरफट होते आणि गेल्या काही दिवसांपासूनचं हे चित्र अद्यापही कायम आहे. त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे रुग्णालयाच्या दारातच रुग्णानं अखेरचा श्वास घेतलाय. आपल्या पित्याला वाचवण्यासाठी मुलाची धावपळ धडपड अयशस्वी झाली. वेळेवर उपचार न मिळाल्यानं या रुग्णाचा मृत्यू झाला आणि नाशिकमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत. याबद्दल नाशिककर संतापही व्यक्त करतायत, पण प्रशासनाकडून हव्या त्या प्रमाणात कार्यक्षमता अजूनही दाखवण्यात प्रशासन काहीसं कमी पडतंय. मागच्याही काही दिवसांमध्ये अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या आणि यानंतर प्रशासनानं काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. पेशंटला नाकारू नये अशाही प्रकारच्या सूचना दिल्या, पण पुन्हा एकदा जे घडू नये तेच घडलं आणि पेशंटला आणायला ॲम्ब्युलन्स नाही म्हणून शेवटी रिक्षातून पेशंटला आणावं लागलं आणि रुग्णालयाच्या दारातच त्यांचा मृत्यू झाला. मी माझ्या वडिलांना सांगून डॉक्टरकडे गेले, पण तिथं त्यांनी मला लाईफ केअर मध्ये पाठवलं. तिथून मला सुविधामध्ये पाठवलं, पण त्यांनी तिघांनी इलाज नाही केला. माझ्या पप्पानं मी आता पाय जोडलं तरी पण नाही केला त्यांनी. मी इतकी त्यांची रिक्वेस्ट करत होती तरी पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. तिथंच माझ्या पप्पांनी जल सोडून दिला. शेवटी आम्ही शिबिरला घेऊन गेलो तर तिथं आम्हाला नाही सांगितलं कोणी. डायरेक्ट गेलं म्हणून सांगितलं. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. प्रशांत, या मुलीची हाक प्रशासनापर्यंत पोचत नाहीये, काय झालं नेमकं? मिलिंद, काही दृश्य ही खरोखर विदारक असतात. या लेकीची आर्त हाक जी आहे ती आत्ताची जी नाशिकची परिस्थिती आहे खरी ती दाखवण्याचा खऱ्या अर्थानं हे चित्र आपल्याला नक्कीच म्हणता येईल. अक्षरशः आपल्या पित्याला घेऊन ही मुलगी दारोदार फिरत होती. आणखीन पिता कोण? तर महापालिकेचा सफाई कर्मचारी. गेली अनेक वर्ष महापालिकेचा सफाई कर्मचारी म्हणून काम करत असलेली ही व्यक्ती, आणि वेगवेगळ्या पालिकेच्या रुग्णालयात सुद्धा त्यांना जागा मिळाली नाही, खाजगी रुग्णालयांमध्ये मिळाली नाही. काही महिन्यांपूर्वी अशी परिस्थिती होती की खाजगी हॉस्पिटल्स जे आहेत ते कोविड रुग्णांना घ्यायला तयार नव्हते, पण आता मात्र जवळपास 80% खाजगी हॉस्पिटल्समधले बेड कोविड आहे. आणखीन जर कोविड असेल तरच घेणार, अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही दिवसापूर्वी कोरोनाग्रस्त म्हणून सुद्धा उपचार यांच्यावर होत होते आणि नंतर पुन्हा एकदा घरी डिस्चार्ज मिळाला, अस्वस्थ वाटू लागलं आणि म्हणून प्रत्येक रुग्णालयामध्ये अक्षरशः रिक्षात घेऊन ही लेक धावपळ करत होती. पालिकेच्या रुग्णालयात तर खरं तर जागा मिळणं आवश्यकच होतं, कारण हे पालिकेचे कर्मचारीच होते. तिथेही जागा मिळाली नाही. अनेक खाजगी हॉस्पिटल्सनी अक्षरशः नकार घंटा पालिकेचे कर्मचारी असलेल्या या रुग्णालयाच पालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात जागा मिळाली नाही असं समोर येत आहे आणि ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक गोष्ट आहे. मगाशी त्या आपण मुलीचा आर्त ओरडणंही ऐकलं, तिच्या दुःख आणि वेदना आपण ऐकल्या. वारंवार ती मुलगी विनंती करत होती, पण डॉक्टरांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही किंवा संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला दाद दिली नाही. दिलीप केदार सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेलेत. दिलीपजी, अतिशय धक्कादायक प्रकार आहे हा. सर, हा फार धक्कादायक प्रकार आहे. बिचाऱ्याचा जो बाधित करोना बाधित जो होता त्याच्या पत्नी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, रुग्णालयामध्ये उपचार घेते. रविवारी महानगरपालिकेचे तो सफाई कामगार जो आहे, डॉक्टरांनी तपासलं नाही, डोळ्यासमोर वडील गेले असे माया केदारे त्यांची जी मुलगी विनवणी करून सांगत होती, माझ्या आई दवाखान्यामध्ये आहे, माझ्या वडिलांना श्वासोश्वास घेण्याला त्रास आहे. आणि वेळेत जर त्या रुग्णालयाला तपासलं असलं तर त्याचे प्राण वाचले असते. रिक्षा चालक बिचारा एक नाही दोन नाही किमान 3 हॉस्पिटलमध्ये विनवणी करत होता की या रुग्णाला घ्या,
त्याचा रुग्णाचा जीव वाचू शकेल अशा परिस्थितीमध्ये त्याचा जीव गेलेला आहे. बिचारं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. मुलगी धायावाया करत होती, त्या रुग्णाला दवाखान्यामध्ये घेऊन जात होती इकडनं तिकडनं, पण कुठल्याही दवाखान्यामध्ये त्यांना उपचार मिळालेला नाही. हंबरडा फोडून बिचारी म्हणजे ती लहान मुलगी असताना काय करणार आहे ती? केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची ही अशा प्रकारचे बेजबाबदारपणा आहे. कुठल्याही रुग्णाला दवाखान्यामध्ये उपचार मिळत नाही. उपचारावाबी लोक रिक्षामध्ये रस्त्यामध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पेशंटला नाकारू नका, त्यांना दाखल करून घ्या, किमान काही ना काहीतरी उपचार करा. असं असताना नाशिकमध्ये का होतंय असं? सर, बेधुंद नगरी बेधुंद राजा असा प्रकार झालेला आहे. ह्या राज्याला कोणी वारस नाही, निवळ आश्वासनं देत आहे, पण त्याची कुठल्याही प्रकारची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. रुग्ण भरपूर आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे ऍडमिनिस्ट्रेशन नाहीये, नियोजन नाहीये. कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे हा सगळा प्रकार होतोय आणि त्याच्यामध्ये निरपराध लोकांचा जीव जातोय. हे तर कालची घटना आहे. याच्या अगोदरही असे उजाडात आलेल्या अनेक घटना घडलेल्या आहे, परंतु कालची घटना अतिशय भयंकर अशी घटना आहे आणि यापुढे अशा घटनांचं पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारने कठोर पावलं उचलायला पाहिजे आणि अशा लोकांवर काहीतरी गुन्हा दाखल होणं गरजेचं. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्यांना त्याचं महत्व कळणार नाही. दिलीपजी, न्यूज असं चालूच राहणार आहे. सर, न्यूज 18 लोकमत या बातमीचा आपल्या परीने सर्वतोपरी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेल. याच्यात अमुक दोषी आणि अमुक दोषी नाही, यापेक्षा अशा पद्धतीनं आलेल्या रुग्णाला उपचार न करता बेजबाबदारपणे परत पाठवून देणं, या वृत्तीला आसूड ओढले पाहिजेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी म्हटलं होतं की पेशंटला माघारी पाठवलं नाही जाणार. का असं होतंय? 3 हॉस्पिटल परत पाठवतात पेशंटना. 3 नाही तर तब्बल 6 हॉस्पिटल्सने या रुग्णाला परत पाठवलं आणि जवळपास 6 हॉस्पिटल्समध्ये या लेकीची धावपळ झाली होती पित्याला घेऊन रिक्षात आणि अखेर लेखानगरच्या एका खासगी रुग्णालयात गेले. आणखीन त्याच ठिकाणी पायऱ्यांवरच या रुग्णानं अखेरचा श्वास घेतला. ती लढाई तिथेच आटोपली. पालकमंत्री दावा करतात, इथे येणारे अनेक मंत्री दावा करतात, प्रशासकीय अधिकारी दावा करतात. काही महिन्यापूर्वी मिलिंद अशी परिस्थिती होती की खासगी हॉस्पिटल्स कोविड बाधित रुग्णाला घ्यायला तयार होते. आज मात्र जिल्ह्यातले 450 हॉस्पिटल कोविड रुग्णालय झाले, 80% बेड राखीव झाले. आता खासगी कोरोना व्यतिरिक्त असलेल्या रुग्णाला घ्यायला कोणते डॉक्टर धजावत नाही किंवा घ्यायला तयार नाहीये, अशा प्रकारची परिस्थिती आहे. नियोजनाचा प्रचंड मोठा अभाव. प्रशासनानं या विषयाला अत्यंत गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. कारण अशा प्रकारे हाल होऊन जर का एखादा रुग्णाची अखेर होत असेल आणि तोही पालिकेच्या रुग्णालयात सुद्धा जागा न मिळाल्यानं पालिकेच्याच एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण? घटना घडतात, चर्चा होते, दावे केले जातात, चौकशी समिती गठीत होते, पण तोपर्यंत रुग्णाचा प्राण गेलेला असतो. याकडे कोणी गांभीर्याने बघणार का? याच भूमीमध्ये कालची घटना आहे. हो प्रशांत, ही काल दुपारनंतरची घटना आहे. काय म्हणजे महापालिकेचा एकतरी जबाबदार अधिकारी, एकतरी जबाबदार नेता याबद्दल काही चकार शब्द काढायला तयार आहे का सगळेच मूग गिळून गप्प बसले? सगळेच मूग गिळून बसले आहे. हीच आहे नेमकी शोकांतिका मिलिंद. नेमकं प्रत्येक जण एकमेकांवर चाल ढकल करण्याचा प्रयत्न करतोय. हीच आहे शोकांतिका मिलिंद. या प्रकारे पालिकेच्या रुग्णालयामध्ये का या रुग्णाला जागा दिली नाही याचा शोध घेण्याचा खाजगीमध्ये प्रयत्न केला जातोय. आणखीन त्यातून मिळणारी माहिती न बोलणं, न व्यक्त करणं, हीच खरी शोकांतिका आहे मिलिंद. जोपर्यंत पालकमंत्री पुढची मीटिंग घेत नाही, त्या मीटिंगमध्ये हा विषय चर्चेला येत नाही, तोपर्यंत या विषयावर कोणीही बोलणार नाही. ही शोकांतिका आहे मिलिंद. अशा प्रकारच्या अनेक शोकांतिका नाशिक शहरामध्ये दररोज घडत आहेत. रुग्णांची फिरफिर होते, नातेवाईकांची पळापळ होते, धावपळ होते, कधी ऑक्सिजन, कधी रेमडेसिवीर. अशा प्रकारे धक्कादायक घटनांची मालिका ही सातत्यानं सुरू आहे. आवश्यकता आहे फक्त दावे नको तर गांभीर्यानं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा कठोर कारवाई करत कृती करण्याची. कारवाई म्हणण्यापेक्षा कारवाई एकच केली पाहिजे की रुग्णालयाच्या दाराशी आलेल्या कुठल्याही पेशंटला माघारी पाठवू नका, एवढी कळकळीची विनंती करावीशी वाटते हात जोडून नाशिकमधल्या प्रशासनाला. नाहीतर या धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या नगरीच्या प्रमुखांकडे एक नाही अनेक हात उठतील, प्रश्न करतील आणि दोषीच्या पिंजऱ्यातही उभे करतील. ही वेळ जर का नाशिकला आपल्या प्रशासनावर येऊ द्यायची नसेल तर पुन्हा कुठलाही पेशंट अशा प्रकारे माघारी जाता कामा नये. त्यातून तर हे
सरकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी म्हणजे एका कोरोना योद्ध्याला जर का ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकाचं काय? बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता महाराष्ट्रातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांच्याकडे बोलूयात. बीडच्या केज तालुक्यामध्ये उमरी इथे शेतातला नाला खोदण्याच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दोन्ही गट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले खरे, पण पोलीस स्टेशनच्या आवारातच पुन्हा एकदा हे गट एकमेकांना भिडले. केजच्या उमरी इथे भाऊराव चाळक आणि शेख अली अकबर यांच्या शेजारी शेतजमिनी आहेत. यावेळेला शेतातल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून नाली खोदण्याच्या वादावरून दोन्ही गट परस्परांना भिडले. यामध्ये दगड, विटा, लाठ्या, काठ्या या सगळ्याचा वापर करण्यात आला. या सगळ्या हाणामारीच्या प्रकारात एक जण गंभीररित्या जखमी झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून कसंबसं भांडण सोडवलं. दरम्यान केज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश. मिलिंद, ही धक्कादायक घटना आहे. शेतीच्या वादातून असे बरेच प्रकार आता हंगाम सुरू होण्याच्या अगोदर होत असतात आणि प्रिव्हेंटिव्ह कारवाई करण्याच्या अनुषंगानं पोलिसांना तशा सूचनाही देखील दिल्या गेलेल्या आहेत. मात्र जी घटना घडलेली आहे केज तालुक्यातल्या उमरी इथली घटना, ही नाली खोदण्याच्या, बांधाच्या कडीची जी नाली असते ती खोदण्याच्या वादावरून हा प्रकार घडलेला आहे. यामध्ये दोन्ही गट एकमेकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि पोलीस स्टेशनच्या आवारातच हे एकमेकांची शाब्दिक चकमक झाली आणि त्या चकमकीतून एकमेकावरती दगड, विटा, लाट्या, काट्यांनी मारायला सुरुवात केली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं. दोघांविरोधात परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे. आणि हे शेतीचे वाद आहेत, हे किरकोळ कारणावरूनचे वाद हे नेहमीच होत असतात आणि या अनुषंगाने आता पोलीस प्रशासनानं म्हणजे स्वतः SP R राजा आहेत यांनी सुद्धा असे वाद आणि त्या संदर्भातली तक्रार जरी आली असेल तरी त्या संदर्भात प्रिव्हेंटिव्ह कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. कारण बीडमध्ये यापूर्वी पवने खून प्रकरणामध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता प्रिव्हेंटिव्ह कारवाईच्या अनुषंगानं ऍक्शन घ्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. सुरेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता थेट विदर्भात जाऊयात. गडचिरोलीमधून एक बातमी हाती येते. गडचिरोलीमध्ये अवैध कोविड सेंटर चालवणाऱ्या 2 नामांकित डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देसाईगंज इथल्या कब्रस्तान रोडवर डॉक्टर मनोज बुद्ध आणि डॉक्टर बनसोडे या दोघांच्या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होत होते अशी माहिती प्रशासनाला मिळाली. कुठलीही परवानगी न घेता या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू होते. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, काय अधिक माहिती आहे? या ठिकाणी देसाईगंज हे जिल्ह्यातलं मोठं शहर मुख्यालय आहे. या ठिकाणी डॉक्टर मुरलीधर बुद्धे आणि डॉक्टर श्रीकांत बनसोड या दोघांचे खासगी रुग्णालय आहेत देसाईगंज शहरात. या ठिकाणी कोरोना आजारावर उपचार करण्याचा कुठलाही सक्षम अधिकाऱ्याचा परवाना नसताना या दोघांनी रुग्णांचा जीव धोक्यात घालून अनधिकृत कोविड रुग्णालय सुरू केलं होतं. याची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषद प्रशासन, तहसील प्रशासन आणि पोलीस विभागाने धाड टाकून हे रुग्णालय सील केलं होतं. तिथल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं होतं. आता त्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही हॉस्पिटलच्या चौकशीमध्ये रुग्णावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे साहित्य आहे त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळून आलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक पद्धतीची औषधी आहेत आणि नेमकं आता चौकशीमध्ये हा औषधी साठा आणि हे सगळं कुठून आढळलं त्याची अन्न औषधी विभागाने सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे. काल देसाईगंज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. आता संपूर्ण चौकशी होत आहे. ठीक आहे महेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आपण पाहताय news18 लोकमत. आणि जगभरातून मदतीचा ओघ भारतासाठी सुरू झालाय आणि ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत.
INS त्रिकुंड ही भारतीय नौदलाची नौका कतारला काही प्रात्यक्षिकं सुरू होती आणि तिथून फ्रान्स सरकारनं 20-20 टनाचे 2 लिक्विड ऑक्सिजन कंटेनर्स भारतासाठी दिले, टँक, आणि ते INS त्रिकुंडनं मुंबईत आणलेले आहेत. मुंबईत हे दोन्ही दाखल झाले आहेत आणि आपण आता दृश्य बघतोय. हे दोन्ही टँक्स हे आता उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. उदय. मिलीजी, INS त्रिकंड या युद्धनौकेवरनं जी फ्रान्स सरकारने दिलेली मदत घेऊन हे युद्धनौका मुंबईच्या नौदल तळावरती झालेला आहे. थोड्याच वेळात या युद्धनौकेवरचे जे क्रायोजेनिक टँक्स आहेत, जे ऑक्सिजनने भरलेले आहेत, जवळपास 40 टन वजनाचे हे टँक्स आहेत, ते उतरवले जात आहेत आणि हे संपूर्ण फ्रान्स सरकारने जी दिलेली मदत आहे ती स्वीकारण्यासाठी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे इथे दाखल झाले आहेत आणि त्यांच्या हस्ते हे मदत आहे ती दिली जात आहे आणि तात्काळ ही मदत जी आहे पुण्याच्या दिशेला पाठवली जाणार आहे. नौदलाचे अधिकारी आणि त्याचबरोबर फ्रान्स सरकारचे जे अँबॅसिडर आहेत ते इथं उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीत हे लिक्विड ऑक्सिजन टँक जे आहेत भारताला सुपूर्द केले जात आहेत. एक छोटेखानी औपचारिक कार्यक्रम आहे आणि तो संपल्यानंतर हे जे टँक्स आहेत ते एक मोठ्या ट्रॉलरवरती ठेवले जाणार आहेत आणि तिथून ते थेट पुण्याच्या दिशेने पाठवले जाणार आहेत. उदय, हे दोन्ही टँक पुण्याला जाणार आहेत का एक मुंबई आणि एक पुणा असं ठरलंय? काय निर्णय झाला? सध्याची माहिती टँक्स आहेत जवळपास 5 टन वजनाचे हे ऑक्सिजन क्रायोजेनिक टँक्स आहेत आणि एक टँक जो आहे तो मुंबई आणि परिसरामध्ये वितरित केला जाईल अशी सध्या माहिती दिली जाते. अतिरिक्त माहिती जी आहे थोड्याच वेळात नौदलाकडनं आणि सरकारनं जाहीर करण्यात येणार आहे. मात्र सध्या आपण ही थेट लाईव्ह होतो. हे जे लिक्विड ऑक्सिजन टँक जे आहेत ते हँडओव्हर केले जात आहेत भारत सरकारनं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे इथे उपस्थित झालेले आहेत. फ्रान्स सरकारचे राजदूत इथे उपस्थित आहेत आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये फ्रान्स सरकारने दिलेली मदत जी आहे स्वीकारली जात आहे आणि तात्काळ मदतीच्या ठिकाणी म्हणजे पुणे शहर असेल किंवा मुंबई शहराच्या आजूबाजूचा परिसर असेल इथे हे टँक जे आहेत ऑक्सिजन टँक हे पुरवले जाणार आहेत. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्रिकंड युद्धनौका ही कतारच्या समुद्रातून प्रवास करत थेट मुंबईत दाखल झाली आहे आणि ऑपरेशन जलवायुदूत या माध्यमातून ही मदत पोहोचवण्याचं काम भारतीय नौदलानं केलं आहे. यापूर्वी सुद्धा भारतीय नौदलानं आणि भारतीय हवाई दलानं अशाच प्रकारची मोहीम ही वेगवेगळ्या प्रकारची मदत पोहोचवण्याकरता राबवली होती. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा आणि महत्त्वाची आठवण, आग्रहाची विनंती, मास्क घाला, हात वारंवार धुवा, हात चेहऱ्याला लावू नका कारण आता डोळेसुद्धा हे त्रासदायक असू शकतात. डोळ्यातनं झालेला संसर्गसुद्धा तुमच्या डोळ्यावर बेतू शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.